नागपुरात आज पटोलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना पटोले म्हणाले, ही विचारांची लढाई आहे आणि नागपूर हे काँग्रेसच्या विचारांचं शहर आहे आणि आता ज्या विचाराची लढाई सुरू झाली आहे तर इथे आता काँग्रेसचाच व महाविकास आघाडीचाच विजय होणार असल्याचं चित्र निश्चित आहे। जे बीजेपी नेते विकासाचं गुणगान गात आहेत त्यांना माझा सवाल आहे की नागपूरचा किती विकास झाला आणि त्यांचा स्वतःचा देशाचा किती विकास झाला ती यादी देखील त्यांना जाहीर करावी लागणार आहे। तसेच नागपूरकरांचं किती नुकसान झालं त्यांनी केलं। नागपुरातील उष्णता वाढवण्याचं काम भाजपने केलं आहे। पहिलेच नागपुरातील वातावरण हे उष्ण असतं, त्यात सिमेंटचे रस्ते हे आता 80 वर्ष रस्ते चालणार आहेत। आता सगळे रस्ते खोदले गेले आहेत, त्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम होताना दिसून येत आहे। सध्या विकासावर त्यांनी चर्चाच करू नये असा आमचा सल्ला आहे, असं मत देखील पटोले यांनी व्यक्त केलं आहे। तसंच 2014 मध्ये मोदींनी जे आश्वासन भारतातील जनतेला दिलं होतं की आम्ही 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, हे देखील त्यांनी अजिबात केलं नाही। देशात बेरोजगारीचं काम भाजप सरकारने केलं आहे, याचं उत्तर देखील त्यांना द्यावं लागेल। देशातील 4ही स्तंभाला त्यांनी हलवलं आहे। नागपूरची जनता ही सुजाण आहे, असं मत देखील पटोले यांनी बोलताना व्यक्त केलंय। नागपूर हे जे आहे हे काँग्रेसच्या विचाराचं शहर नेहमी राहिलेलं आहे आणि आता जेव्हा विचाराची लढाई सुरू झालेली आहे तर इथं काँग्रेसचाच विजय, महाविकास आघाडीचाच विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आज आपण पाहतोय। विकास कोणाचा झाला, जे विकासाचे गुणगान गातात आहेत बीजेपीचे नेता लोक, त्यांना माझा सवाल आहे की नागपूरकरांचा किती विकास झाला आणि त्यांचा स्वतःचा देशात आणि विदेशात आणि नागपुरात किती विकास झाला ते पण यादी त्यांना जाहीर करावं लागणार आहे। नागपूरकरांचं किती नुकसान त्यांनी केलं, नागपूरमध्ये हे टेम्परेचर वाढवण्याचं काम कोणी केलं। आज पहिलेच नागपूरमध्ये सगळ्यात उष्ण परिस्थिती राहायची, सिमेंटचे रस्ते बनवून म्हणाले की 80 वर्ष हे रस्ते चालणार। आज नागपूरमध्ये सगळे रस्ते खोदले गेलेले आहेत, सगळे ट्रॅफिक जाम आहे। त्यामुळे विकासावर त्यांनी चर्चाच करू नये, नाहीतर त्यांना अडचण निर्माण होईल असा आमचा सल्ला त्यांना आहे।